नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SYBSC रेग्युलर मॅथमॅटिक्स सेकंड ए सेमिस्टर 4 वेक्टर कॅल्क्युलस यामध्ये आज चॅप्टर 1 वेक्टर व्हॅल्यूड फंक्शनमध्ये आजचा टॉपिक आहे लिमिट्स अँड कंटिन्युटी. हे लेक्चर 1. एक्झाम्पल 1 बघा. इफ एफ ऑफ टी इज इक्वल टू टी क्यूब मायनस 8 अपॉन टी स्क्वेअर मायनस 4i प्लस टी स्क्वेअर जे when t is not equal to 2 आणि 3i plus 4j when t is equal to 2. क्वेश्चन असं विचारलाय, then show that f of t is continuous at t is equal to 2. जर हे फंक्शन at t is equal to 2 कंटिन्युअस आहे हे जर तुला दाखवायचं आहे तर याचा अर्थ याचं लिमिट आणि ही दिलेली संख्या सारखी आली पाहिजे. म्हणून सर्वप्रथम आपण याचं लिमिट काढू. सो लिमिट टी टेन्स टू 2 ऑफ टी क्यूब मायनस 8 अपॉन टी स्क्वेअर मायनस 4i प्लस टी स्क्वेअर जे. हा टी क्यूब मायनस 8चा पहिला ब्रॅकेट असणार फॅक्टरायझेशनचा टी मायनस 2 म्हणजे यांच्या क्यूब रूटचा. याचं क्यूब रूट टी, याचं क्यूब रूट 2, मधलं साईन मायनस ॲज इट इज. सो क्यूब रूटचा पहिला ब्रॅकेट घेतल्यानंतर दुसरा जो ब्रॅकेट आपण बनवतो तो इनटू पहिल्या पदाचा वर्ग, याच्या विरुद्ध चिन्ह, या दोघांचा गुणाकार आणि मग दुसऱ्या पदाचा वर्ग. हा झाला सेकंड ब्रॅकेट. अशा रीतीनं टी मायनस 2 आणि टी स्क्वेअर प्लस 2t प्लस 4 हे झाले याचे फॅक्टर्स. आपण हा जो स्क्वेअर टर्म असणारा ब्रॅकेट म्हणजे याचे वर्गमूळ घ्यायचे, मध्ये एकदा प्लस एकदा मायनस साईन द्यायचं. सो स्क्वेअर रूट ऑफ दिस इज टी, स्क्वेअर रूट ऑफ दिस इज 2, एकदा मायनस एकदा प्लस, असे दोन ब्रॅकेट याचे फॅक्टर्स होतील. आणि हा टी स्क्वेअर जे जसाच्या तसा. मग फॅक्टर्सपैकी हा टी मायनस 2 अंशाचा आणि छेदातला कट झाला तर उरलं टी स्क्वेअर प्लस 2t प्लस 4 अपॉन टी प्लस 2i आणि टी स्क्वेअर प्लस जे ॲज इट इज. आता जिथं जिथं तुला टी दिसेल तिथं तिथं तू 2 भरायचं. म्हणजे टी स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर, 2t म्हणजे 2 इंटू 2 प्लस 4 अपॉन टी प्लस 2 दॅट इज 2 प्लस 2i आणि टीच्या जागी 2चा स्क्वेअर दॅट इज जे. मग अशा रीतीनं हा 4 4 4 अपॉन 4 दॅट इज 12 अपॉन 4 म्हणजे 4 3 जा 12. सो 3i आणि हा 4j 2चा स्क्वेअर ॲज इट इज. अशा रीतीनं तुला लिमिट टी टेन्स टू 2 ऑफ एफ ऑफ टी किती मिळालं? 3i प्लस 4j. पण एफ ऑफ 2 सुद्धा 3i प्लस 4jच होता वेन टी इज इक्वल टू 2. याचा अर्थ असा झाला एफ ऑफ 2 इज इक्वल टू 3i प्लस 4j विच इज गिवन. म्हणजे तू काढलेलं लिमिट आणि त्यांनी दिलेली संख्या समान आहे. हे 3i प्लस 4j तर हे पण 3i प्लस 4j. मग तू लिहिशील कसं? लिमिट टी टेन्स टू 2 ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ ऑफ 2. या दोन्ही किमती सारख्याच आहेत. सो देअरफॉर एफ ऑफ टी इज कंटिन्युअस ॲट टी इज इक्वल टू 2 प्रूव्ड. एक्झाम्पल 2 बघ. फाइंड लिमिट टी टेन्स टू 2 टी स्क्वेअर मायनस 4 अपॉन टी मायनस 2i प्लस साइन ऑफ टी स्क्वेअर मायनस 2t अपॉन टी मायनस 2j प्लस टी स्क्वेअर के. ह्याचं तुला काढायचं आहे लिमिट. मग लिमिट काढायचं आहे मग तू लिहिणार लिमिट टी टेन्स टू 2 ऑफ टी स्क्वेअर मायनस 4 अपॉन टी मायनस 2i प्लस लिमिट टी टेन्स टू 2 ऑफ. मी पहिल्यांदा टी कॉमन काढला यातनं. जर तू टी कॉमन काढला तर ते असं झालं लिमिट टी टेन्स टू 2 ऑफ साइन टी कॉमन काढला, कंसात उरला टी मायनस 2 फक्त अपॉन हा टी मायनस 2. आता तुला
ह्याचं लिमिट काढत असताना इथं जर साईन फंक्शन असेल तर तू एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे इथं असतं ते छेदात पाहिजे. म्हणजे इथं बघा, जे इथं आहे ते छेदात पाहिजे. आता इथं काय आहे, टी कंसात t-2, पण इथं काय फक्त t-2. हे बघा, म्हणजे इथं गरज आहे ती या टीची. मग अशा वेळेस तू काय करायचं, टीनं मल्टिप्लाय करायचं, टीनं डिवाइड करायचं, म्हणजे टी इंटू t-2 अंशात आणि टी इंटू t-2 छेदात येईल. म्हणजे मल्टिप्लाय बाय टी आणि डिवाइड बाय टी केल्यानं ही गरज पूर्ण होईल. हा जे बाहेर जसाच्या तसा आणि पुढं t → 2 ऑफ t² k जसाच्या तसा. तर आता तू ह्याचे फॅक्टरायझेशन करशील. हा t² - 4 चे फॅक्टर्स तुला माहिती आहे, t-2 t+2. छेदामध्ये हा t-2 इंटू आय हे जसं तसं ह्याचे फॅक्टर्स पडलेलेच आहेत. तर ह्याला सेपरेट कर आणि t → 2 न याला सेपरेट कर आणि इथं हा t → 2 t² k ॲज इट इज राहणार. म्हणून लिमिट t → 2 हे फॅक्टरायझेशन केलं मी, t-2 t+2 अपॉन t-2 आय प्लस ह्याचं सेपरेशन केलं. हा साइन ऑफ टी इंटू t-2 अंशात आणि टी इंटू t-2 छेदात हे तसं सेपरेट केलं. परत लिमिट t → 2 ऑफ टी लिहिलं जे आणि हा लिमिट t → 2 ऑफ t² k ॲज इट इज राहिला. म्हणजे हा सिमिलर भाग कट केला, म्हणजे t-2 कट केला, तर इथं उरणार फक्त t+2 आय. मग टीच्या जागी तू लिहिणार 2 + 2 आय प्लस इथं याची किंमत असते 1. हे बघ, 1 इंटू याचं टीच्या जागी लिहिणार तू 2 जे आणि फायनली हा टीचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर के. आणि अशा रीतीनं 2 + 2 4 आय, 1 इंटू 2 2 जे प्लस 2चा स्क्वेअर 4 के हे आलं त्याचं लिमिट. आणि म्हणून लिमिट t → 2 ऑफ गिवन फंक्शन इज इक्वल टू 4i + 2j + 4k हे त्याचं झालं लिमिट. एक्झाम्पल नंबर 3 बघ. लेट f ऑफ t इज इक्वल टू t² - 1 अपॉन t-1 i प्लस t³ इफ t इज नॉट इक्वल टू 1 आणि 2i + j इफ t इज इक्वल टू 1. म्हणजे t इज नॉट इक्वल टू 1 असताना हे फंक्शन दिलं, म्हणजे इथं तू लिमिट घ्यायचं असतं. जेव्हा जेव्हा नॉट इक्वल टू 1 म्हणलं म्हणजे तेव्हा तेव्हा ते टेन्स टू 1 असं त्याचा अर्थ. टी इज नॉट इक्वल म्हणजे टी टेन्स टू 1 हा त्याचा अर्थ होतो. म्हणून याचं आपण लिमिट घेऊ आणि ते इतकं येतं का बघू. यावरून हे फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही ते तुझ्या लक्षात येईल. मग क्वेश्चनच तुला तसं विचारला, डिस्कस द कंटिन्युटी ऑफ एफ ऑफ टी ॲट टी इज इक्वल टू 1. म्हणजे ह्याचं लिमिट काढ. ते लिमिट जर इतकं आलं तर तू म्हणायचं फंक्शन इज कंटिन्युअस. म्हणून आपण लिमिट काढूया. लिमिट t → 1 ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू लिमिट t → 1 ऑफ t² - 1 अपॉन t-1 आय प्लस लिमिट t → 1 ऑफ t³ जे. याचे फॅक्टर्स केले, t-1 t+1 अपॉन हा t-1. मग हे t-1 अंशातले छेदातले कट केले आणि हे ॲज इट इज ठेवलं. मग आता इथं टीच्या जागी मी 1 ठेवणार कारण t → 1 आहे. मग 1 + 1 आय प्लस इथं 1 लिहिणार, 1चा क्यूब जे. मग 1 + 1 दॅट इज 2 आय. 1चा क्यूब 1च असतो जे. हे आलं लिमिट. लिमिट t → 1 ऑफ एफ ऑफ टी किती आलं, 2i + j. आणि अशा रीतीनं हे डिस्कस करायचं होतं कंटिन्युअस आहे की नाही. तर हे जे लिमिट तू काढलंस तेच तुला t इज इक्वल टू 1 असताना हीच किंमत दिली होती. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आपण काढलेलं लिमिट t → 1 आणि f ऑफ 1 ची दिलेली किंमत इक्वल आहे. याचा अर्थ f ऑफ t इज कंटिन्युअस ॲट t इज इक्वल टू 1 असं म्हणता येईल. एक्झाम्पल नंबर 4 बघ. फाइंड लिमिट t → 2 ऑफ
साइन ऑफ टी मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन टी मायनस 2 आय प्लस टी स्क्वेअर मायनस 4 अपॉन टी मायनस 2 जे. तर लिमिट टी टेन्स टू 2 जे इथं आहे साईनच्या फंक्शनमध्ये तेच जर छेदात असेल तरच लिमिट टी टेन्स टू 2 असताना याची किंमत येते 1. म्हणून ह्याला अंशामध्ये जर टी मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तर इथं टी मायनस 2 मल्टिप्लाय करा म्हणजेच टी मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर छेदामध्ये येईल. म्हणून यासाठी तुला काय करावं लागेल तर टी मायनस 2 मल्टिप्लाय करायचं, टी मायनस 2 डिवाईड करायचं. हे बघ टी मायनस 2 मल्टिप्लाय केलं, टी मायनस 2 डिवाईड केलं. हा आय ॲज इट इज. आणि याचे फॅक्टर्स पाडले. याचे फॅक्टर्स होतात टी प्लस 2 टी मायनस 2 हा आपण टी मायनस 2 ॲज इट इज जे. मग सिमिलर टर्म्स कट करा. हे सिमिलर टर्म्स कट होतील आणि याच्यात यांना एकत्र घ्या लिमिट टी टेन्स टू 2 मध्ये, तर याचं लिमिट टी टेन्स टू 2 सेपरेट घ्या. म्हणून साइन ऑफ टी मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ह्यांचा गुणाकार झाला टी मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर दिस लिमिट टी टेन्स टू 2. आणि मग ह्याला सेपरेट केलं लिमिट टी टेन्स टू 2 ऑफ टी मायनस 2 हा आय प्लस याचं जिथं तुला टी दिसेल तिथं तू 2 ठेवणार. या इथं फक्त एवढीच टर्म शिल्लक आहे. टीच्या जागी 2 ठेवलं 2 प्लस 2 हा जे. आणि अशा रीतीनं याची किंमत होणार 1 इंटू हा टीच्या जागी तू लिहिणार 2 मायनस 2 आय प्लस 2 4 काय होणार जे. अशा रीतीनं 2 मायनस 2 0 0 इंटू 1 इज 0 सो 0 आय प्लस 4 जे. थोडक्यात फक्त 4 जे तू लिहू शकतोस. म्हणजे लिमिट टी टेन्स टू 2 ऑफ गिवन फंक्शन इज इक्वल टू 4 जे. एक्झाम्पल नंबर 5. इफ एफ ऑफ टी इज इक्वल टू साइन इनवर्स 2t अपॉन 3t आय प्लस 3 रेज टू टी मायनस 1 अपॉन टी जे प्लस कॉस ऑफ टी के. इफ टी इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे टी टेन्स टू 0 असं म्हणावं लागेल. अँड इफ एफ ऑफ 0 इज इक्वल टू ए आय प्लस बी जे प्लस सी के अँड एफ ऑफ टी इज कंटिन्युअस ॲट टी इज इक्वल टू 0 देन फाइंड ए बी सी. जर हे फंक्शन टी इज इक्वल टू 0ला कंटिन्युअस आहे तर तुला ए बी सीच्या किमती काढायच्या आहेत. म्हणून सर्वप्रथम तू या फंक्शनचं लिमिट काढणार आहेस. म्हणून मी तसं लिहिलं लिमिट टी टेन्स टू 0 ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू लिमिट टी टेन्स टू 0 ऑफ साइन इनवर्स 2t अपॉन 3t आय प्लस लिमिट टी टेन्स टू 0 ऑफ 3 रेज टू टी मायनस 1 अपॉन टी जे प्लस कॉस ऑफ टी के. टी टेन्स टू 0 आहे. मग आता तुला माहिती आहे की या इथं हा जो साइन फंक्शन आहे इथं जर 2t आहे तर छेदात पण 2tच पाहिजे. इथं 3t आहे म्हणून तू काय कर हा जो 3 आहे हा बाजूला काढून घे. म्हणून 1 अपॉन 3 असं मी लिहिलं इंटू आता जो साइन इनवर्स 2t होता त्याला 2 मल्टिप्लाय केलं 2 डिवाईड केलं कारण ऑलरेडी टी होता म्हणून 2t मल्टिप्लाय करायची गरज नाही. तिथं टी आहे फक्त हा 3 तुम्ही बाजूला घेतला म्हणजे टी तसाच आहे. मग तुला 2t जर पाहिजे असेल तर आता 2 डिवाईड 2 मल्टिप्लाय. म्हणून हे बघा 2 मल्टिप्लाय केलं 2 डिवाईड केलं हा टी मात्र ॲज इट इज आहे. आणि अशा रीतीनं इथं जर 2t आहे तर छेदात पण 2t आला. पुढं इथं तर 3 रेज टू टी मायनस 1 अपॉन टी हे एका फॉर्म्युल्यात बसणारी हे फंक्शन आहे त्यामुळं याला काहीही केलं नाही. हे सध्या मी तसंच ठेवलं. कॉस ऑफ टी के हे तसंच परत लिहिलं. आता बघ हा 1/3 आहे याची किंमत येते 1 म्हणजे याचं लिमिट असतं 1 म्हणून इथं लिहिलं 1. हा 2i कॉन्स्टंट टर्म जशीची तशी ठेवली प्लस तुला माहिती आहे की हे एका फॉर्म्युल्यात येतं.
लिमिट k टेन्स टू 0 ऑफ a रेस टू k मायनस 1 अपॉन k, म्हणजे हा घात जो आहे तो छेदात असेल आणि तोच जर लिमिट टेन्स टू 0 असेल तर याची किंमत असते लॉग ऑफ बेस. हा बेस जो आहे ना त्याची किंमत असते, म्हणजे इथं किंमत येणार बघ लॉग ऑफ 3, हे त्याचं लिमिट येईल लॉग ऑफ 3. हा जे. आता या ठिकाणी टी आहे, टीच्या ठिकाणी तू 0 लिहिणार कारण टी टेन्स टू 0 आहे, म्हणजे हे होणार कॉस ऑफ 0 के. मग 1/3 इंटू 2 दॅट इज 2/3 आय प्लस लॉग ऑफ 3 जे प्लस या कॉस ऑफ 0 ची किंमत 1 असते म्हणून इथं मी लिहिलं 1 के. अशा रीतीनं तू जे लिमिट काढलंस ते लिमिट टी टेन्स टू 0 ऑफ एफ ऑफ टी किती आलं 2/3 आय प्लस लॉग ऑफ 3 जे प्लस 1 के. आता हे लिमिट आणि तुला दिलेलं हे तू जर इक्वेट केलंस एफ ऑफ 0 इज इक्वल टू ए आय प्लस बी जे प्लस सी के, कारण फंक्शन कंटिन्यूअस आहे ॲट टी इज इक्वल टू 0, म्हणजे आपण काढलेलं लिमिट आणि हे दिलेली संख्या इक्वल असली पाहिजे. म्हणून आपण तसं लिहिलं पण. बट एफ ऑफ टी इज कंटिन्युअस ॲट टी इज इक्वल टू 0 हे गिवन आहे आपल्याला, म्हणून आपण लिहिलं लिमिट टी टेन्स टू 0 ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ ऑफ 0. मग टी टेन्स टू 0 असताना एफ ऑफ टीचं लिमिट आलं होतं 2/3 आय प्लस लॉग ऑफ 3 जे प्लस 1 के इज इक्वल टू एफ ऑफ 0 तुला दिलं होतं ए आय प्लस बी जे प्लस सी के. अशा रीतीनं लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडच्या आय आय जे जे के केचे कोएफिशियंट आपण इक्वेट करू शकतो, म्हणून आपण लिहितो ए इज इक्वल टू 2/3. सो बाय कम्पेअरिंग कोएफिशियंट्स ऑफ आय जे के ऑफ LHS अँड RHS वी गेट ए इज इक्वल टू 2/3. तर बी ची किंमत ही असणार दॅट इज कोएफिशियंट ऑफ जे, कम्पेअर केले तर बी इज इक्वल टू लॉग ऑफ 3 असं बनणार, आणि के ची कोएफिशियंट इथं सी तर इथं 1, सो सी इज इक्वल टू 1. अशा रीतीनं ए ची किंमत 2/3, बी ची किंमत लॉग ऑफ 3, सी ची किंमत 1 आली. एक्झाम्पल नंबर 6 बघ. इफ एफ ऑफ टी इज इक्वल टू टॅन ऑफ 3t अपॉन टी आय प्लस लॉग ऑफ 1 प्लस टी अपॉन टी जे प्लस 2 रेज टू टी minus 1 upon t k. If t is not equal to 0, then find f of 0 so that f is continuous at t is equal to 0. म्हणजे f of t कंटिन्युअस आहे ॲट t is equal to 0, तर तुम्ही f of 0 काढा असं म्हटलं आहे. म्हणजे लिहायचं लिमिट आणि f of 0 ची किंमत सारखी असणार तरच ते फंक्शन कंटिन्युअस असेल. म्हणजे एफ ऑफ 0 ची जर तुला किंमत काढायची म्हणजेच थोडक्यात लिमिट टी टेन्स टू 0 ऑफ एफ ऑफ टी काढायचा, ते जे येईल तेच एफ ऑफ 0 असणार आहे. म्हणून मी तसं केलं की लिमिट टी टेन्स टू 0 ऑफ एफ ऑफ टी असं म्हटलं आणि लिमिट टी टेन्स टू 0 दिलेलं फंक्शन मी इथं लिहून टाकलं. त्यावेळेस प्रत्येकाचं लिमिट घेतलं दॅट इज लिमिट टी टेन्स टू 0 ऑफ टॅन ऑफ 3t अपॉन टी आय प्लस limit t tends to 0 of log of 1 plus t upon t j plus limit t tends to 0 2 raised to t minus 1 upon t k. मग आता तुला रिक्वायरमेंट काय काय आहेत ते माहिती आहे. हे इथं टॅन्जंट आहे 3t, तर छेदामध्ये पण 3tच पाहिजे, पण तिथं फक्त t आहे 3 नाही आहे, म्हणजे साहजिक आहे तू 3ने मल्टिप्लाय करशील 3ने डिवाइड करशील. असं जर 3ने मल्टिप्लाय आणि 3ने डिवाइड केलं तर हेच होईल लिमिट टी टेन्स टू 0 ऑफ टॅन ऑफ 3t. हे तर अंशात आहेच आहे. आता तू 3ने डिवाइड केलं म्हणून इथं झाला 3t आणि 3ने मल्टिप्लाय केलं म्हणून इथं आला 3 हा आय प्लस लिमिट टी टेन्स टू 0 ऑफ लॉग ऑफ 1 प्लस टी अपॉन टी जो होता हा अपॉन टी लॉगॅरिथमच्या नियमानुसार याच्या कंसावर जाणार
आणि तो होणार 1/t. हा 1/t जो आहे तो लॉगच्या नियमानुसार याच्या कंसावर जाणार आणि तू त्याला लिहिशील की लॉग ऑफ 1 + t⁻1/t. मग बाहेर जे जसाच्या तसा लिहिशील. इथं t टेन्स टू 0 ऑफ 2t−1/t सध्या तरी ॲज इट इज ठेव, कारण हे डायरेक्ट फॉर्म्युल्यात बसतं. हे फॉर्म्युला आम्हाला माहीत पाहिजे. तर फॉर्म्युला असं सांगतो बघ, लिमिट t टेन्स टू 0 असताना इथं 3t आहे, इथं पण 3t आहे. टॅन ऑफ 3t/3t येते, म्हणजे याची किंमत असणार 1 आणि इंटू हा 3i. सो 1 × 3i हे लिहिलं मी. हा एक फॉर्म्युला आहे बघ. लॉग ऑफ 1 + x ब्रॅकेट रेज टू 1/x असं जर असेल तर त्याची किंमत असते लॉग ऑफ e. म्हणून इथं मी लिहिलं लॉग ऑफ e. हे 1 + t असताना ब्रॅकेट रेज टू जर याचाच रेसिप्रोकल असेल तर तू त्याला म्हणायचं लॉग ऑफ e. मग इथे लिहिलं मी लॉग ऑफ e हा j. पुढं या पण फॉर्म्युल्यामध्ये तुला माहिती आहे t टेन्स टू 0 ऑफ 2t−1/t जर असेल तर याचं लिमिट येणार लॉग ऑफ बेस. बेस किती आहे 2, मग लॉग ऑफ 2 येणार हा k. मग अशा रीतीनं 1 × 3 दॅट इज 3i प्लस या लॉग ऑफ e ची किंमत असते 1, कारण इथं e आहे तो बेस पण e आहे, तो लिहिलेला नसतो पण तो eच आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणून e⁻e अशा लॉगची किंमत असते 1, म्हणून 1 × j दॅट इज j प्लस लॉग ऑफ 2k. आणि अशा रीतीनं हे जे लिमिट आलेलं आहे, जर फंक्शन कंटिन्युअस असेल तर हीच f(0) ची किंमत असणार. म्हणून आपण तसं लिहिलं लिमिट t टेन्स टू 0 ऑफ f(t) = 3i + j प्लस लॉग ऑफ 2k. म्हणजेच ही f(0) ची किंमत आहे. फॉर कंटिन्युटी ॲट t = 0 लिमिट t टेन्स टू 0 ऑफ f(t) = f(0). म्हणून हे तर तुझं आलेलं आहे बघ 3i + j प्लस लॉग ऑफ 2k. मग तीच f(0) ची किंमत आहे आणि म्हणून इथं तू लिहिलं f(0) = 3i + j प्लस लॉग 2k. एक्झाम्पल 7 बघ. इफ f(t) = tan 1/4t/ti प्लस e⁻²t−1/t j -t² when t is not equal to 0 आणि find f(0) so that f(t) is continuous at t = 0. मगासारखाच क्वेश्चन आहे. f(0) तुला काढायचं आहे जर फंक्शन कंटिन्युअस आहे ॲट t = 0, म्हणजे तू लिमिट t टेन्स टू 0 याचं लिमिट शोधून काढ आणि ते लिमिट म्हणजे f(0) ची किंमत असणार. म्हणून तसं मी लिहिलं लिमिट t टेन्स टू 0 ऑफ f(t), म्हणून लिमिट t टेन्स टू 0 ऑफ tan 1/4t/ti प्लस लिमिट t टेन्स टू 0 e⁻²t−1/t j मायनस लिमिट t टेन्स टू 0 t²k. मग ह्या टॅनच्या बाबतीत इथं जर 4t आहे तर तू छेदात पण 4tच आला पाहिजे. इथं t आहे पण 4 नाही, म्हणजे थोडक्यात तू मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 4 करणार आहेस. हे बघ लिमिट t टेन्स टू 0 tan 1/4t/4t आणि 4ने मल्टिप्लाय केलं i प्लस हे 2t आहे, मग छेदात पण 2tच पाहिजे, पण छेदात नुसता t आहे 2 नाही आहे, म्हणून याला पण 2 मल्टिप्लाय 2 डिवाइड कर जे आणि हे जसं तसं राहील. मग ह्याचं लिमिट असतं बघ 1 × हा 4 जसा तसा i प्लस ह्याचं लिमिट असतं बघ लॉग ऑफ बेस. हाच घात जर छेदात असेल तर ह्याचं लिमिट असतं लॉग ऑफ बेस म्हणजे लॉग ऑफ e × हा 2j आणि इथं तर टीच्या जागी तू 0 लिहिणार कारण लिमिट t टेन्स टू 0, मग 0² असं तू लिहिशील. मग 1 × 4 दॅट इज 4i प्लस हा लॉग ऑफ e तुला माहिती आहे हा e म्हणजे टू द बेस e असतो, लॉगॅरिथमचा बेस e असतो आणि बेस आणि घात समान असतील तर त्या लॉगची किंमत 1 असते,
म्हणून इथं मी लिहिलं 1 इंटू हा 2j आणि हे तर 0 आहे 0k. मग अशा रीतीनं लिमिट t टेन्स टू 0 ऑफ एफ ऑफ टी काय आलं 4i प्लस 2j. हा तर 0च आहे. आणि फॉर कंटिन्युटी ॲट t इज इक्वल टू 0 देअर मस्ट बी लिमिट t टेन्स टू 0 ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू एफ ऑफ 0. आणि अशा रीतीनं तुला एफ ऑफ 0 काढायचा म्हणजे हे लिमिट, म्हणजे लिमिट काढलं तू 4i प्लस 2j. म्हणून एफ ऑफ 0 इज इक्वल टू 4i प्लस 2j. एक्झाम्पल नंबर 8. इफ f of t is equal to t square plus 1i plus 4t minus 3j plus 2t square minus 1 half tk. Find limit t tends to 2 of f of t. म्हणजे लिमिट काढायचं आहे. सो लिमिट t टेन्स टू 2 ऑफ एफ ऑफ टी असं मी लिहिलं. सो लिमिट t टेन्स टू 2 ऑफ टी स्क्वेअर प्लस 1 आय प्लस ह्याचं लिमिट 4t मायनस 3 लिमिट t टेन्स टू 0 ऑफ j प्लस लिमिट t टेन्स टू 0 ऑफ 2t स्क्वेअर मायनस 1 अपॉन 2tk. मग हे लिमिट आपण सेपरेट असे लिहिले. तर याचं लिमिट काढायचं म्हणजे टीच्या जागी 2 लिहायचं. सो 2चा स्क्वेअर प्लस 1 हा आहे. या ठिकाणी टीच्या जागी 2 लिहायचं. 4 इंटू 2 मायनस 3j प्लस या टीच्या जागी 2 लिहायचं. सो 2चा स्क्वेअर मायनस 1/2t असं लिहिल्यानंतर 2चा वर्ग 4 अधिक 1 होणार 5i. 4 दुने 8 वजा 3 म्हणजे 5j आणि हे 2 इंटू 2चा स्क्वेअर दॅट इज 4 2 8 होणार आणि हा 2 जर कट केला तर -1 होणार म्हणजे 8 - 1 म्हणजे 7k. आणि अशा रीतीनं लिमिट t टेन्स टू 2 ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू 5i प्लस 5j प्लस 7k आलेलं आहे. तर मित्रांनो एक फॉर प्रॅक्टिस म्हणून मी उदाहरण दिलेलं आहे. इफ एफ ऑफ टी इज इक्वल टू टी स्क्वेअर मायनस 1i प्लस 4t मायनस 3j प्लस 2t स्क्वेअर मायनस t अपॉन 2k. तर हे एक्झाम्पल फॉर प्रॅक्टिस दिले. तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.